डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक 4 एप्रिल 1906 रोजी रमाबाई यांचा विवाह झाला. विवाहाच्या आधी त्यांचे नाव भागीरथी असल्याचं सांगितले जाते. विवाहानंतर बाबासाहेबांचे वडील त्यांना रमी म्हणून आवाज देत असत, तर बाबासाहेब त्यांना प्रेमाने रामू म्हणत असत. रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वणंद या अतिशय लहान अशा गावी झाला. वडील भिकू धोत्रे हे मासळीने भरलेले टोपले बाजारात पोचवण्याचे काम करत असत. आई रुक्मिणी मोलमजुरी करत असत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. मात्र एवढीही गरिबीची नव्हती की त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागेल. रमाबाई लहान असतानाच त्यांचे आईवडील वारले. त्यामुळे काका वलंगकर व मामा गोविंदपूरकर हे भायखळा येथे घेऊन येतात. भाजी मार्केटला ते काम करीत असल्याने तिथल्या चाळीत राहत होते. तिथंच 4 एप्रिल 1906 रोजी रमाबाईचा विवाह भीमराव आंबेडकर अर्थात बाबासाहेबांसोबत होतो. त्यांच्या वैवाहिक जीवनात 1913 पासून अनेक आर्थिक अडचणी येत राहिल्या. त्यात 1926 पर्यंत त्यांच्या 3 मुलांचे व एका मुलीचे निधन होते. त्यामुळे त्या अधिकच दुःखी होतात. त्यात बाबासाहेब शिक्षणाकरिता परदेशात असतात. त्यात त्या अधिक धर्मभोळ्या. त्यामुळे उपास अधिक करत असत. अधिकचे उपवास, एकांतपणा व अन्य काही कारणांनी त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब राहत असे. 4 ऑक्टोबर 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला जात असता बेळगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक, बाबासाहेबांचे अत्यंत घनिष्ठ सहकारी, जे 1937च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या पक्षातर्फे आमदार म्हणून निवडून येतात, ते बळवंतराव वराडे हे बाबासाहेबांना सांगतात की तुम्ही लंडनला जात आहात. रमाबाई घरी एकट्याच राहतील. त्यात त्यांची तब्येत खराब आहे. तेव्हा हवा पाळट म्हणून मी रमाबाई व मुलगा यशवंत यांना बेळगावला घेऊन जाऊ का? तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रामूला विचारा. त्या जर हो म्हणतील तर घेऊन जा. रमाबाई मुलगा यशवंत वराळे यांच्यासोबत बेळगावला जातात. वराळे मास्तरांच्या कुटुंबाला रमाबाईंच्या येण्याने खूप आनंद होतो. बळवंतराव बेळगावला मुलांचे वसतिगृह चालवत असतात. मुलांच्या खेळण्याचा, हसण्याचा, बागडण्याचा आवाज रमाबाईंच्या कानावर पडत असतो. त्यामुळे वराळे कुटुंबाच्या सहवासामुळे तसेच तिथल्या हवामानामुळे त्यांना काहीसे बरे वाटत असते. मात्र नोव्हेंबर 1930च्या दरम्यान मुलांचा आवाज येणं बंद होते. 3 दिवसांनी त्या वराळे मास्तरांना विचारतात, का हो वराळे, गेल्या 3 दिवसांपासून मुलांचा आवाज ऐकायला येत नाही. काय मुलांना सुट्या लागून ते घरी गेलेत की काय? तेव्हा वराळे मास्तर म्हणतात, बाई, तुम्हाला कसे सांगावे की मुलांच्या पोटात 3 दिवसांपासून अन्न नाही व अजून 8 दिवस त्यांना अन्न मिळणार नाही, कारण शासनाची मदत मिळायला अजून किमान 8 दिवस तरी लागतील. हे ऐकून रमाबाई क्षणाचाही विलंब न करता उठतात. त्यांच्या पेटीतून दागिन्यांचा डबा काढतात. त्यातून सोन्याच्या बांगड्या काढून वराळे मास्तरांच्या हातात देतात व सांगतात, मास्तर, आत्ताच्या आता बाजारात जा. या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण त्या मुलांना खाण्याकरता आधी काहीतरी घेऊन या. वराळे मास्तर सराफाकडे जातात. त्या बांगड्या गहाण ठेवतात. आलेल्या पैशातून ते मुलांकरिता अन्न घेतात. वसतिगृहात येऊन मुलांना जेवायला देतात. मुलं म्हणतात, तुम्ही तर तुम्हाला जेवायला मिळणार नाही, मग आता कासे का अन्न आणले? तेव्हा वराळे मास्तर म्हणतात, मुलांनो, आधी जेवण करून घ्या, मग मी तुम्हाला सर्व सांगतो. मुलांचं जेवण झाल्यानंतर वराळे मास्तर मुलांना घडलेला किस्सा सांगतात व मुलांना घेऊन ते रमाबाईंच्या भेटीकरिता जातात. रमाबाईसोबत भेट घेताना ते मुलांना रमाबाईबद्दल माहिती देतात. तेव्हा मुलं म्हणतात, रमाबाई, तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहीत नाही, मात्र आजपासून तुम्ही आमच्या आई आहात. आम्ही तुम्हाला रमाई म्हणत जाऊ. आणि इथून रमाबाई या रमाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मुलं त्यांना अंगणात येण्याविषयी विनंती करतात. रमाई मुलांसोबत बाहेर येतात. मुलं त्यांना मध्यभागी बसवतात व रिंगण करून गाणं म्हणतात. या प्रसंगावरून रमाबाई अर्थात रमाई या केवळ पैशांनीच श्रीमंत नव्हत्या, तर मनाने सुद्धा श्रीमंत होत्या असं दिसून येते.
डबाभर सोन्याच्या दागिन्यांच्या मालकीणला मात्र आंबेडकरी साहित्यात आयुष्यभर शेणगौऱ्या विकणारीच दाखवण्यात आले आहे. रमाई यांच्या अख्ख्या आयुष्यात दुःख दारिद्र्यच आलेले आहे असं दाखवून त्यांचे व पर्यायाने बाबासाहेबांचे अवमूल्यन करण्यात आले आहे. 1913 ते 1920 या कालावधीत त्यांना अत्यंत गरिबीत दिवस काढावे लागले नाही असे नाही. मात्र उर्वरित कालावधीत त्यांच्याजवळ मुबलक पैसा राहिलेला आहे. 1920 ते 1935 या कालावधीत बाबासाहेब एक प्राध्यापक, बॅरिस्टर, प्राचार्य, आमदार, अस्पृश्य समाजाचे राष्ट्रीय नेते राहिलेले आहेत. वकिली व्यवसायात त्यांना मोठी रक्कम मिळत असे, कारण ते एक नामांकित वकील म्हणून ओळखले जात होते. याविषयी खूप सारी माहिती आंबेडकरी साहित्यात आलेली आहे. हे नव्या पिढीने लक्षात घ्यावे. नवलेखक, कवी आदींनी रमाईचे सुख, चळवळीतील त्यांचे योगदान मांडण्याचा प्रयत्न करावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.